सर्वांना नमन वंदन प्रणाम. कोणतंही कार्य करायचं तर प्रथमतः भगवंताची आराधना करून केलं पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय नमो नित्याय नमो शुद्धाय ओम नमः शिवाय. आता नमन वागेश्वरी जी ब्रह्मयाज कुमरी हिच्या चरणरजावरी मस्तक हे चरणी ठेवितसे. आज आपण महान संत दैवी पुरुष संत रोहिदास यांचं चरित्र बघत आहोत. रोहिदास म्हटलं की आपल्याला आठवतो उत्तर भारत. उत्तर भारतात वाराणसी म्हणजे ज्यांना काशी या पवित्र तीर्थक्षेत्र म्हणतात, अशा काशीजवळ मांडूर या गावामध्ये धन्यतयाचे माता पिता वडील ज्यांचं नाव रघु आणि संतोख असे दोन नावं आहे आणि आई आहे कळसा. यांचं बालपण जर बघितलं तर खेळण्या बागडण्यात उड्या मारण्यात आपल्यासारखंच गेलं. पुढे त्यांचा विवाहही झाला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे लोणी असं काहीतरी नाव आहे. पुढे त्यांना एक मुलगाही झालेला आहे. त्या मुलाचं नाव विजय ठेवलेलं आहे. म्हणजे विचार करा, आपल्यासारखाच जन्म झाला, बालपण गेलं, लग्न झालं, मुलं झाले, आपल्यासारखेच. काय बदल आहे? म्हणून मला असं म्हणायचं, मनुष्य हा जन्माने नाही 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 कर्माने महान होतो. त्याचं कर्म त्याला महान बनवतो. सर्व विचार करा ना, आपल्यासारखंच आहे. पण 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 यांचं कर्म खूप चांगलं होतं. यांच्या जीवनामध्ये कधी असत्य भाषण नाहीच, लबाडी नाही, फसवणूक नाही. जीवनात कुणालाच दुःख नाही नाही नाही. स्वतः दुःख घेणं दुसऱ्याला सुख देणं हे त्यांचं कर्म होतं. त्यांनी सर्वांना सुख समाधान मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं. तसंच या महान संताचा आदर्श घेण्यासारखा आहे. आई वडील हे ते दैवत सांगायचे. ज्यांनी ज्यांनी आई वडिलाला देव मानलं, आईवडिलांची सेवा केली, आईवडिलांची पूजा केली, आईवडिलांचा शब्दासाठी स्वतः आपल्या भावना बाजूला ठेवल्या आणि आईवडिलांना मान दिला, तर त्यांचं जीवन खूप सुखी होत असतं. देव त्याच्याकडे येऊन कामाला राहतो. देव तेथे कामं करतो. ज्या घरात, ज्या कुळात, ज्या जातीत, ज्या धर्मात आईवडिलांना मान आहे, आईवडिला समान असणाऱ्या मोठ्या थोरा मोठ्यांना मान आहे, तेथे देव येत असतो. देव कामं करत असतो.
आणि म्हणून तर संतांचं चरित्र, कोणत्याही संतांचं चरित्र शिकवण आहे आपल्यासारख्याला. आपण ते शिकायचं आहे. अरे विचार करा, कुंभार जातीत जन्माला येऊन आयुष्यभर आपला पोट भरण्याचा धंदा इनामेद्वारे केला. कामही केलं त्यांनी, स्वतः आईवडिलांची सेवाही केली आणि इतरांनाही आईवडील हेच दैवत सांगितलं. दुसऱ्यावर परोपकार करा अशी शिकवण दिली. आणि त्यांच्या हृदयामध्ये रामानंद नावाचे गुरु आले होते. या रामानंदांनी सांगितलं होतं, जगामध्ये हृदयामध्ये कोणतंही काम करत असताना श्रीराम जय राम जय जय राम असं राम नाव अखंड ठेवा. म्हणा बरं सगळ्यांनी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. किंवा कोणत्याही देवाचं नाव घ्या, असं काही नाही, रामाचंच घ्या. हे बघा, देव तिथून एकच आहे. अल्ला, ईश्वर, चर्च, आगारा, देव हे सगळं एक आहे. त्यांची रूपं वेगवेगळी आहेत, अवतार वेगवेगळे आहे भक्तासाठी, देव एकच आहे. आणि म्हणून हे रोहिदासजी श्रीरामांचं चिंतन करत होते, आपला कामधंदाही करत होते. त्याच काळामध्ये श्रीरामाचं अवतार कार्य झालं, सगळ्यांना आनंद मिळाला. म्हणून पुढे श्रीरामाने श्रीकृष्ण अवतार घेतला. श्रीकृष्ण अवतारही संपला, आता पुढे अवतार दुसरा घ्यायचा. म्हणून भगवान परमात्मा संताची वाट पाहत होती. कोण संत आपल्याला सांगेल कुठे जन्म घ्या. बघा, आई वडिलाची सेवा करणाराची देव सेवा करतो आणि तेच संत ठरतात आणि ते सांगतील तिथेही अवतार घेतात. मग रोहिदासजी आपला पोटपूजेचा, चांभाराचं, चांबड्याचे चपला वगैरे जोडायच्या, शिवायचं काम करत होते. आणि त्यावेळेला त्यांचे वयस्कर आईवडीलही होते. मग आईवडिलांना आपलं काम करताना थकलेले आईवडील झोपाळ्यावर घरामध्ये होते, पण झोका कोण देईल आणि काम कसं करायचं, म्हणून त्यांनी काय केलं होतं, एक झोपाळ्याला दोरी बांधली होती आणि ती दोरी आता हत्तगुत ते कामाला म्हणून त्यांच्या शेंडीला बांधली होती. डोकं हललं म्हणजे शेंडी हलत होती, दोरी हलत होती, झोपाळा हलत होता, आईवडिलांची सेवा घडत होती आणि आपलं पोट भरण्याचा कामधंदाही जोरात चालू होता. इकडे भगवंत श्रीकृष्ण अवतारात वाट पाहत होते. आणि त्याच वेळेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक पुंडलिक नावाचा ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला मुलगा, तो फार नवसाने जन्माला आला होता. मूलबाळच होत नव्हतं, खूप नवस केले होते. पण तो एवढा खोडकर होता, एवढा त्रासदायक होता की सगळ्या परिसरातली मुलं म्हणायची, हा किती भांडतो. घरी तक्रारी करायची, पण आई वडील म्हणायचे, नको बाबा, बाम नसेल, लेकरू हे नवसाचं आहे, जाऊ द्या, तुला मारलं ना मारू द्या. आणि मग एक दिवस त्याची आई वडील म्हणतात, आता ह्यो तासा नाही सुधरत, मग याचं लग्न करून टाकू म्हणजे हा व्यवस्थित वागेल. त्याचं लग्न केलं. लग्न केल्यावर हा घरदारच सोडेना, पोराईकडं जायचं बंद केलं. बायको कामाला लागली, धुणं धुवायला, नको नको नको, तुझे नरम हात कुठं हात धुती, मी धुणं धुतो, मी भांडे घाशितो, मी स्वयंपाक करतो. तिला बसूनच ठेवू लागला. आता आई वडील थकलेले होते. एकदा आईनं ही परिस्थिती पाहिली, अरे बापरे. आणि मग आईवडिलांनी सुनेला समजून सांगायचं, बाई, स्त्री ही घरातलं दैवत आहे, तिनं घरातली काम करावी, पुरुषांनी बाहेरची काम करावी, त्याला कशाला काम करायला लावतीस. असं म्हणल्यावर त्या बाईनं सांगितलं आणि पुंडलिकाने आईबाबाला घराच्या बाहेर हाकललं. पण असं म्हणतात की पुढे ती म्हणाली, बाई, आपल्याला मुलं बाळं होतील तर मग सांभाळायला म्हातारडी बरे, म्हणून पुन्हा यांना घरी आणलेलं आहे. आणि थोडासा काळ गेला आणि एक दिवस बायको म्हणाली, आपल्याला तीर्थयात्रेला जायचं, काशीला जायचं. मग म्हातारी दोर घेतला त्याने बैलासारखे, एकाच्या गळ्या
मला ते फास करून गळ्यात बांधलं आईच्या आणि बाबाच्या, आणि तो दोर हातात धरला आणि बायकोला खांद्यावर घेतला. निघाला तीर्थयात्रेला पुंडलिक. वडात वडात चालला घेऊन. दिवसभर चालावं, सायंकाळ झाली की मुक्काम करावा, पुढे निघावा. असं करता करता हा रोहिदासाच्या गावामध्ये आलेला आहे आणि याची चप्पल तुटली. बघा दैवगती बी कशी असते, चप्पल तुटली. तिथे विचारलं, का हो एखादा चांभार बाबा आहे का? म्हणे असे जा तिथं चांभार राहतो. त्याच्याकडे गेलेले, आपल्या बायकोला खांद्यावरून उतरवलं. रोहिदासजी समोर बसलेले, चांबड्याचं काम चाललेलं आहे. ऐ चांबारा, आता हे बोलायला पुंडलिक असंच होतं. चांबारा माझी चप्पल शिवून दे. ये. कुठं चालला? म्हणे मी काशीला चाललो. बरं. रोहिदासाने ती चप्पल शिवून दिली. घे चप्पल तुझी. तेवढ्यात काय झालं, इतक्या मलिन घाणेरड्या झालेल्या दोन बाया, त्यांना पाहिल्यावर आपल्याला वकरी होईल अशा घाण त्या आल्या आणि त्यांनी रोहिदासाचं दर्शन घेतलं. हा पुंडलिक पाहतोय, दर्शन घेतलं. तेवढ्यात त्या इतक्या सुंदर झाल्या की हा पाहतच राहिला. पुंडलिक म्हणतो, तुम्ही इतक्या पाहिलं तेव्हा वंगळ होते आणि या म्हाताऱ्याचं चांभाराचं दर्शन घेतलं, एवढ्या चांगल्या सुंदर कसं काय झाल्या? मग त्यावेळेस त्या दोन्ही बोलू लागल्या, अरे मी गंगा आहे, ही माझी बहीण यमुना आहे. आम्ही या भारत देशातून वाहत असतो आणि जे लोकांना कायम सुख देतो, जे आमच्यात स्नान करीन त्यांचं पाप धुतल्या जातं, ते स्वच्छ होतात. आणि त्या पापाचं वज आम्हाला इतकं होतं, इतकं आम्ही एवढे मलिन होऊन जातो. तर मग एखादा पवित्र आत्मा पाहतो, त्याचं दर्शन घेतलं का आम्ही पुन्हा चांगल्या होतो. ते पाप पवित्र आत्म्याच्या दर्शनानं नाहीसं होतं. त्यावेळेस हा पुंडलिक म्हणतो, हा एवढा पवित्र आहे हा चांभार बाबा. त्यावेळेस गंगा यमुना, तुझ्यासारख्या नालायकाला, नीच माणसाला काय कळेल? अरे त्या महात्म्याच्या शेंडीला दोरी बांधलेली आहे, त्या दोरीनं घरात जा. काय चाललेलं आहे बघ घरात जाऊन. आणि त्यावेळेस तो पुंडलिक दोरीनं मध्ये गेला. पाहतो तर चोपाळ्यावर थकलेले आई वडील बसलेले आहे. आपलं काम, पोटपूजेचं कामाला खंड पडू नये, कामही हाताने व्हावं, आईवडिलाची सेवा घडावी म्हणून ती दोरी शेंडीला बांधलेली आहे. आणि अशा प्रकारे ते पुंडलिकाने बघितलं. पुंडलिक बाहेर आला. त्या गंगा यमुना निघून गेल्या. याने चरण धरले रोहिदासाचे आणि सांगितलं, रोहिदासजी तुम्ही माझे देव, तुम्ही माझे संत, तुम्ही माझं सर्वस्व गुरु. चुकलंय माझं, चुकलंय. आणि मला सगळं कळालं आता, काशी कशात आहे, देव कशात आहे, काय. मी तुम्हाला गुरुस्थानी मानतोय. आणि असं म्हणून तो बायकोला म्हणाला, तुला यायचं असेल तर माझ्या मागं पै ये. ते दोर सोडला, आईवडिलाला खांद्यावर बसवलं आणि मजल करीत तो सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे. आता गावात कसं जायचं, लोक काय म्हणतील, आपला पराक्रम काय आहे, म्हणून तिथेच जंगलामध्ये झोपडं बांधलेलं आहे. आईवडिलांना तिथे ठेवलेलं आहे. इतकी सेवा करू, भल्या पहाटे उठावं, आईवडिलांची सेवा शुश्रूषा करावी, माधुकरी मागून आणावी शेजारच्या गावातून, त्यांना खाऊ घालावं, उरलेलं आपण खावं आणि त्यांच्या सेवेत राहू लागला. आणि मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन सुरू झालेलं आहे. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राम नावात तो दंगून गेलेला आहे. जगाच्या मालकाला वाटलं याची आलोट हे, आईवडिलाची सेवा करणाराच्या तर घरी देव अवतार घ्यायला येतो, आता काय करावं. हा पुंडलिकाची भक्ती. पण खरंच हा भक्त आहे का? म्हणून जगाच्या मालक मालकिनीने आदेश दिला, भीमा नदीला, चंद्रभागाला, सातारा जिल्ह्यातून ती वाहते, त्या नदीला आदेश दिला, जाय बाई, डायरेक्ट याच्या अंगावर जाय. हा जर उठून पळून गेला आईवडिलाची सेवा करून तर मी अवतार घेणार नाही. आणि जर तो थांबला तर जवळ जाय आणि वळसा मारून निघून चालले जाय, मी तिथेच अवतार धारण करेल. पुंडलिकासारखे जे आईवडिलाची सेवा करतील, आईवडिलाच्या शब्दाला
मान देतील, आईवडिलाच्या शब्दाचा आदर करतील, आई वडील हे दैवत समजतील, आई वडिलांना कधीच दुखवणार नाही, अशांची सेवा करण्यासाठी मी पंढरपुरात अवतार घेईल, विठ्ठल रुक्मिणी म्हणून आम्ही दोघंही. आणि जो कोणी दर्शनाला येईल त्याची इच्छा मनोभावे पूर्ण करू. आम्ही डायरेक्ट तिथे अवतार घेऊ. आणि मग भीमा नदी, चंद्रभागा, भीमा नदी साताऱ्याहून वाहत वाहत आली, जवळ आली. पाहतो पुंडलिक, आणि पुंडलिकाने सांगितलं, हे बघा, आईवडिलाची सेवा होईपर्यंत मी नाही आलणार, तुला मला वाहून घेऊन जायचं तर घेऊन जाय. मग भीमा नदीनं वळसा मारला आणि ती निघून गेली. आणि देवालाही वाटलं की आता पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आणि अशा मग भक्त पुंडलिक याचं मागचं पाप नाहीसं झालं. आईवडिलाच्या सेवेमुळे खूप पुण्य झालं. आणि त्याच भक्त पुंडलिकासारखी सेवा करणाऱ्यासाठी नाही घडविला नाही जडवी, मूर्तिमंत पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी रूपात जागृत झाले. म्हणून जगामध्ये कोणीही जन्माने महान नाही, नाही नाही नाही, तो कर्माने महान आहे. मग काय करा, आपल्यापेक्षा वयाने मोठी माणसं याला, ते कोण्या जाती धर्माचे असो, त्यांना कधीच दुखवायचं नाही, गोड बोलायचं, परोपकार करायचा. आणि जीवन मोठ्या माणसाच्या सेवेत घालायचं. आईवडील असतील तर तुम्ही फार भाग्यवान आहात. दुसरं काहीच करू नका. मंदिरात नाही गेलात याचा अर्थ जाऊ नका असं नाही म्हणत मी, मंदिरातही जा, पण पहिलं दैवत आई बाबा, त्यांना खुश ठेवा, खुश करा. अरे तुम्ही खुशी होणार, उद्या तुमचे मुलं बाळं सुखी होणार, सगळे आनंदी आनंद होईन. आईवडिलांची आज्ञा देवाची आज्ञा समजा. ते वयस्कर आहे, काही चुकलं असेल त्यांचं तर माफ करा त्यांना, कारण ते मोठे आहेत. मोठ्या मनाने माफ करा त्यांचा. त्यांनी जे काही सांगितलं तसंच वागा, तुमचं चांगलंच होईल, वाईट होणारच नाही. आणि त्यांच्या विरोधात वागाल तर तुमचं जीवन दुःखी होईल, हे लक्षात ठेवा. असो, आज मी जे 2 शब्द भक्त पुंडलिक रोहिदासजी यांच्याविषयी बोललो, माझी काय लायकी, परंतु जे काही शब्द मी बोललो ते भगवंताने मला बोलायला लावले. चुकलं असेल तर माफ करा मोठ्या मनाने, आणि योग्य वाटेल तर पदरात घ्या. असो, माझा परिचय जर बघितला तर उद्धवराव एकनाथराव सोनवणे, आनंदनगर, वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. राजा राम राम राम, सीता राम राम राम, 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 राजा राम राम राम. वाणीला पूर्ण विराम देतो.